तर इथं वाटाण्याची भाजी करायला लागली मी आणि लसूण कांदा जिरे मोहरी टाकले आणि रात्री असा भरपूर लसूण सोलून ठेवला होता आणि बीट खायचं विसरते म्हणून ना वरती काढून ठेवले. तर रविवारी बीट आणले बरं का, खायचंच राहायला लागलंय. म्हणलं चला वर काढून ठेवूया, त्याशिवाय नाही लक्षात राहायचं. तर अशी सरभरीत भाजी करणार आहे. कणिक मळले आणि तेल टाकले त्याच्यावर, थोडंसं आता ना मुरू देणार आहे. ऊन बघा किती पडले ना आता, आणि थंडी अजून वाढायला लागली. तर थंडी 2 दिवस कमी आली होती, वाटलं की थोडं कमी आलं वाटतं, पण नाही. कालपासून अजून खूप संध्याकाळची थंडी वाजून येते आणि अनुला झाली सर्दीनं जाम. आणि सर्दी थोडासा ताप पण आलाय, अंग गरम लागाले, रात्रभर कणते वळते नुसती. शाळेत पण अनुला पाठवणार नाही, त्यामुळं चला वाटाणा टाकते. आणि रात्रभर तिला नाही तर सर्दीनं झोपच नाही, नुसतं लागले करायला, नीट झोपणं आणि काय नाही. पाणी काढून घेते अगोदर वाटाण्यातलं सगळं. थोडं भाजून घेते चांगलं, तेलामध्ये परते. फक्त वाटाणा केलाय बरं का, बटाटा वगैरे काय टाकला ना, नुसतं वाटाण्याची भाजी करणार. पाणी ना गरम करायला ठेवलं इथं, वाटाणा धुतलेले त्यातच ठेवलं. गरम पाणी घातलं ना टेस्ट पण होती भाजी चांगली आणि पटकन पण होती. थोडं सरभरीत करायचं. शेंगदाण्याचं कूट, चांगलं मिक्स करून घेऊन पाण्याने उकळी आली, बंद केला गॅस. लय सुक्क पण जात नाही, मग कशात अडकले होते ना. तर थोडं सरभरीत करायचं, बस झालं. तर ना आता झाकून ठेवते म्हणजे आपली भाजी तयार होते. तर मी आता डब्बा भरायला लागली. भाजी झाली बघ, चपाती घे. सर्दीनं जाम झाले, ताप आलाय आणि लाटायला पाहिजे चपातीला. भाजी वाटाण्यात शिजली चांगली, गॅस बंद केला. चपात्या पण आता होत आल्यात माझ्या. तर भाजी घेतली वाटाण्याची, चपाती घे अजून. बर नको का आणू लाटायला, तुला सर्दी झाली ना आता, झोप की जा. झोप जा, नको लाटू, उद्या लाट. शेकूया तुला. हा शेकू तुला. आता लाटायला संपलं पण कणिक नाही, कणिक चल चला चल. वाटाणा खायला लागली भाजी. कपडे धुतलेत मी आणि लागली आता इथं बसली जेवायला. कपडे वाळत टाकणार आहे. आज हातानं सगळं धुतलं. चमचा घेतलाय भाजी खायला. खावा. तर फुलं लागली, आज जास्वंदीला अशी 2 छान मोठी लाल पण काढली नाहीत. काल एक लागलं होतं आणि आज एक लागलं. तर हे फुल झाडाला ठेवलं ना की संध्याकाळी सुकताना परत सकाळी अजून उमलतं. तर ते वरचं जे फुल आहे ना हे काल लागले, मात्र आज अजून मोठं झाले, असं
सुकलं होतं परत आणि फुलले आणि ते सगळं खाली लागले ते आज लागलेले. ऐक नाही आणू चला आणा इकडं. छान अशी फुलं. अनुला शाळेतच घालवलं नाही सर्दीमुळं जाम झाले त्यामुळं कपडे सगळे घड्या घालून ठेवायला लागले आणि अनुला ना जरा झोप काढून उठली आता थोडं बरं आहे तब्येत. तर झाड लोट सगळं आवरलं आणि कपडे बघा सगळे अस्ताव्यस्त अजून झालेत. तर परवा सगळं नीट ठेवलं होतं झालं सगळं अजून बिघडलं. तर काय कपाटले दिवस व्यवस्थित राहत नाही. मी आता अभ्यास कर. काय काढा लागली? एक काढा एक 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 आणि ना त्याशीचं वाटाणा थोडा घायलाय तर तो निवडायचा आहे आणि आता तो निवडते मी. थोडेस ना झोपले होते म्हणजे फक्त पडले होते झोप लागली नाही का तर अनु काय झोपना. अनुला बरं नसल्यामुळं अनु झोपेनाच झाली होती. अनुचं नुसतं कालवा. तर डोळ्यात औषध घातलं होतं ना डोळ्यात औषध घालून नुसतं जरा पडले तर ही काय गप बसना. उठकी उठकी इकडं तोंड कर तिकडं तोंड कर उठ चल हिचं चालूच झालं. त्यामुळं मग काय झोप काय झालीच नाही. नुसतं जरा वेळ पडले. आणखीन आता झाड लोट भांडी सकाळची स्वयंपाकाची भांडी घासलीच होती. कपडे पण आज हाताने धुतली होती. आज काय मशीनला लावली ना. आता थंडी जशी चालू झाली तसं बरेच दिवस झालं कपडे ही मशीनलाच चालू आहेत. काढा एक काढा. तर आज मात्र काय केलं मी हातानंच कपडे धुतली भांडी वगैरे झाली. त्याने आल्यानंतर जेवण केलं परत तसं सगळं ठेवली होती भांडी वगैरे नेऊन आणि आता भांडी वगैरे घासून कपडे घड्या घालून ठेवून झाडलोट सगळं केलं. आता ती वाटाणे ही फ्रीजमध्ये काय काय जरा बघितलं तर निवडून तर ठेवूया म्हटलं. त्या दिवशी निम्माच निवडला होता आणि निम्मा राहिला होता तर म्हटलं आता निवडून ठेवूया. आणि सकाळी पण चपाती आणि वाटाणा केलता ना तर वाटाण्याच्या भाजी पोरेना काय माहिती एवढं छान लागते आवडतच नाही नको म्हणते. ठराविक भाज्याच बटाटा एक रोज केला तर खातीला बटाटा वांग पण आवडतं. वांग टोमॅटोची चटणी तर लय आवडते. बेसन पिठाच्या पोळ्या म्हणा तर दोडका आवडत नाही. दुधी भोपळा आवडत नाही. भेंडी का आवडते. भेंडी आणलीच नाही किती दिवस झालं खरं. मटकी आवडती. मटकी पण कशी सुक्की एकदम अशी करतो ना आपण ती भेंडी पाहिजे. अनुला पण भेंडी पाहिजे होती आणलीच नाही भेंडी. बघू आता आणते. भेंडी कशी काय आणली नाही काय लक्ष तुझी. आणि पालेभाज्या कुठल्याच पालेभाज्या खात नाही त्या कुठलीच नाही. निदान ठराविक तर मी म्हणते की खावाव्यात ठराविक पण खात नाहीत भाज्या. आता बीट रविवारी आणलंय माझ्या सुद्धा लक्षात नाही. आता ओरडतील मला. आज सकाळी ना खाल्लं मी एक बीट म्हणजे दोघांनी खाल्लं एक आणि आत्ता पण लक्षात आले तर काढून ठेवलं फ्रीजमधलं. पण काढून लगेच खायचं म्हणलं ना इतकं ते दातातनं कळा येतात गारगार असतंय म्हणून म्हणलं आत्ताच काढून ठेवूया. रूम टेम्परेचरवरती येतंय आणि संध्याकाळी दिसलं ना तिथं तर निदान म्हणजे आठवण तर होती ना खायची. मग संध्याकाळी चिरून घ्यायचं. आणखीन पालेभाज्यांचं ती ओरड आहे. पालकाचा मग पराठा केला खाल्ला पण बरगटा भाजी खात नाही. मेथीचा पण पराठा केला खातात पण मेथीची भाजी खात नाहीत. आणि आम्हाला भाज्या आवडतात. मेथीची भाजी तर मला आवडते आणि अक्षय तेवढी शेपूची खाती भाजी तिला आवडते. होय त्या अनुला आता माहीत आहे का नाही काय माहीत शेपूची भाजी कुठली पण ती सांगा लागली. सर्दीनं जाम झाले नसतं. तर करडाईची भाज्या म्हणा तांदळाची भाजी कुठल्याच भाज्या खात नाही त्या दोघींचं पण तिचं ओरड आहे. ती तरी मी जबरदस्तीनं असं डब्याला मग भाज्या दिल्यावर की नाही त्यांचं जेवणच होत नाही. चपातीच माघारी आणते त्या म्हणून मग अशी एक घासाची का होईना खावा म्हणून तेवढीच मग देते. माझ्या तर मनाचं समाधान म्हणून त्रास होते सगळा.
आणि वाटाणा पण आवडत नाही. वाटाणा आता म्हणणार काय सारखं वाटाणा करते म्हणून, तर निवडून ठेवते बघ मसाले भात. आवडतो वाटाणा तुला? आणून किती चटकोर चपाती खाल्ली, परत भाजलेले शेंगदाणे खाल्ले, परत ते काय काय वरचंच असं खायचं चालू आहे की नाही. बघू संध्याकाळी मसाले भात करावं काही की असं वाटायला लागलंय. बघू आता करावं म्हणते मसाले भात. आणि काय करायचं? भेंडीच आणली नाही ग. बघू आता रविवारी आणावं तर आता बघू. रविवारी तर काय सगळ्या भाज्या घ्यायच्यात का, तर रविवारी आठवडी बाजार आणि सोमवारी निवडे करायला आपल्याला वेळ मिळतो, अलग करून ठेवायला म्हणा सगळं. आणि मंगळवारी भोगीच्या भाज्या वगैरे काय काय करायचं ते सगळं सेपरेट काढून ठेवता येते. किंवा आपल्याला पुजायला ते ह्याच्यात लागतात ना, खणामध्ये भरायला ती भाज्या वेगळं, परत निवडायचं वेगळं, ते करायसाठी भाजी ते वेगळं, असं सगळं सोमवारी करून ठेवायचं. रविवारी सगळं आणायचं. असं सगळं करून ठेवायचं म्हणते. तर आता संक्रांत बघता बघता आली, लगेच हळदी कुंकवाचं परत असते. आणि आम्ही 6 घरं म्हणजे एकाच दिवशी ठेवतो ना हळदी कुंकू. काय होते मग, जर आपण आता आज ठेवलं नाही आणि ह्यातल्यानी ठेवलं कुणी एकानं, की मग त्या ज्या येणाऱ्या आहेत सगळ्या त्या काय करतात तसंच परत येतात ना सगळ्यांच्यातच. मग असं करतात त्या, परत माघारी जाऊन परत येत नाहीत. म्हणून मग त्याच दिवशी, आणि मग त्यांना परत मग त्या दिवशी तसंच घालवायचं. मग बघू दूध वगैरे असं ठेवतो आम्ही. तर मग बघू आता मग ह्या वर्षी पण म्हणायला लागले की एकाच दिवशी. आता अणूच्या बोरनानाचं कसं करावं मला कळना झालंय. त्या दिवशी जर बोरनान ठेवलं तर तिथल्या म्हणजे कुणाला यायला वेळ नसतो का, तर त्या काय करतात त्यांच्या घरात बायका येणार आहे. आणि त्यांचं कसं माझ्यात एक जास्त कोण येत नाहीत का, तर आत्ता राहायला आलोय. आत्ता थोडीफार ओळख व्हायला लागली इथं, तरी सुद्धा भरपूर ओळख झाली माझी. आता पहिल्या वर्षी तर 1 डझन साहित्य आणलेलं, त्यातलं पण राहिलं होतं माझं. आता मला सुद्धा 2-3 डझन साहित्य आणायला लागायला लागले. मंदिरात जाण्यामुळं तिथं ओळखी झालेल्या आहेत त्या ताई सगळ्या, त्या जवळपास ज्या राहायला आहेत म्हणा, किंवा पोरींच्या मैत्रिणींच्या सगळ्या मम्मी त्या ओळखीच्या आहेत, तर त्यांना बोलवायला लागते. असं करून करून आणि मग एकाबरोबर दुसरं जर कोण आलं तर त्याला पण द्यावं लागते. त्यामुळं आता जरा मला साहित्य जास्त लागायला लागलं, अगोदर लागत नव्हतं. बघा आता कसं काय काय होतं. सगळ्यांच्या सहमतानं हळदी कुंकवाचा दिवस ठरवायचा. आणि संक्रांतीचं तर ना, अगोदर मला तर लय आवडायची संक्रांत. आम्ही लहान होतो तर काय करणार, सगळीकडं वाटत असं किराणा दुकानातनी, स्टेशनरी दुकानातनी सगळीकडं फिरणार वाटत ना, तिळगुळ मैत्रिणी आम्ही सगळे. तर लय मजा यायची. आणि ते दुकानदार टिकल्याची पाकिटं, नेल पेंट, असं काय काय क्लिपा, चाप, कोण बांगड्या द्यायचं, कंडे म्हणजे देत होतं. स्टेशनरी दुकानदार अशी वाली होती ती. आणि हे जे आपली किराणावाली कुठं बिस्किट पुडा असं चॉकलेट द्यायचीत ना, म्हणजे तिळगुळ असं भेट म्हणून. त्यावेळी लय मज्जा. आता कोण पुरी जात नाहीत असं, पण मी तर गेलेले आहे, म्हणजे मी गेली आहे खरं बऱ्याच दुकानात मैत्रिणींवर जाऊन टिकल्याची पाकिट, नेलपेंट आणलेले देत होते. लय मज्जा त्यावेळी यायची. आता येत नाही एवढी काय, का तर आता जबाबदारी, कामं पण, आणि परत एन्जॉय होत नाही तेवढं करणं, असं होतंय. तर ना मसाले भात करावं म्हटलं. वाटाणा आणखीन सगळ्या भाज्या वगैरे ना घ्यायचे चिरून. आणूच व कसं चाललंय ओरडायचं. तर म्हटलं मसाले भात करू, बरेच दिवस झालं केला नाही. आणि वाटाणा वगैरे आहे भरपूर, पावटा पण थोडाफार आहे. आणि सगळं साहित्य असलं म्हणजे मग करू वाटते, नाहीतर मग नको वाटते. तर सगळं साहित्य आहे ना, मग म्हटलं चला आता करूया आपण मसाले भात. मसाले भात झाला तयार. आणि पाणी पण ठेवले गरम व्हायला प्यायसाठी. तर जरा गरम पाणी जाता प्यायला लागले रोज.